नाशिक लोकशाही न्यूज मध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावात। या ठिकाणी श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 5वा दिवस आहे। आपण या ठिकाणी बघू शकता अतिशय भक्तिमय वातावरणात लाखोंच्या संख्येने भाविक येथे उपस्थित आहेत। या सप्ताहामध्ये जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघू शकता 10,000 टाळकरी या ठिकाणी सतत 7 दिवस भजन कीर्तन हे करीत आहेत। संगमनेर तालुक्यातील काही नागरिक काही भाविक आपण इथे आलेले बघू शकता। काय सांगाल, आपण कुठून आला? सर, आम्ही निंबाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर इथून आलोय। इथं सालवाद प्रमाणे गंगागिरी महाराज सप्ताहाचा आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचा एकदम मोठ्या मनाने आनंद घेतो आहे। किती वर्ष आहे आपले सप्ताहाचं? आता आम्हाला म्हणजे परंपरेनुसार आमच्या सप्ताहाची आम्ही पंगत करतोय दरवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे। अजून काही अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या सोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। 177 काय सांगाल, आपलं किती वर्ष आहे आणि कुठून आलात आपण? जसा सप्ताह चालू झालाय गंगागिरी महाराज त्या सालापासून आमचं भाकरीच्या परंपरा चालू आहे आमच्या निंबाळवाडीची। खंडन आहे अजिबात। परंपरेनुसार आम्ही येतो, गाजत वाजत भजनी मंडळ असतं आमचं। संभाजीनगर जिल्ह्यातील बेटाजवळ एकदम 7 किलोमीटर आहे आणि नित्यनेमानं बेटाच्या सप्ताहाला मला 55 वर्ष झालेले। या सप्ताहाचा यायला मी 55 वर्षापासून सप्ताहात येतो। नित्यनेमाने या सप्ताहाचा आनंद सर्वीकडे पोहोचत आहे। याची जनजागृती सर्व देशात चालू आहे आणि त्याचा निरोप हेही झालेला आहे। विषय म्हणजे गंगागिरी महाराज सप्ताहामध्ये परंपरे नारंगीर महाराजाने खूप मोठा ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो। जय हिंद, जय भारत। मागील वर्षी देखील छत्रपती संभाजीनगर येथे वैजापूर या ठिकाणी सप्ताह पार पडला। मागील वर्षी देखील गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे। आपल्या सोबत अजून काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। आम्ही निंबाळवाडी तालुका संगमनेर या ठिकाणून आलेलो आहे। तर म्हणजे आम्ही दरवर्षी परंपरेनुसार येत असतो। आमच्या गावामध्ये 1895 ला हा सप्ताह घेतला गेलेला आहे या ठिकाणी आणि आमच्या गावाला त्र्यंबकजी डेंगऱ्यांचा एक मोठा वारसा लाभलेला आहे। त्या वर्षापासून प्रतिवर्षी जिथं जिथं सप्ताह असेल तिथं भाकरी आणि लोकवर्गणी आम्ही प्रत्येकाकडून गोळा करतो। घराघरात जाऊन भाकरी गोळा केल्या जातात आणि त्या संपूर्ण भाकरी भजनी मंडळ गावातले कार्यकर्ते या इथं घेऊन येतात। ही आमची दरवर्षीची परंपरा आहे। त्या पद्धतीने आम्ही आलोय आज। या ठिकाणी आपण बघू शकतो महाप्रसादाचे वाटप हे इकडे चालू आहे आणि आपण बघू शकतो की ट्रॅक्टरद्वारे भाकरी तसेच माध्यमातून इथे आमटी वाटप ही केली जात आहे। तसेच भाकरी ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून इथे वाटप केली जात आहे। या ठिकाणी दररोज 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत 1 लाख ते 1.25 लाख लिटर आमटी ही टँकरद्वारे पुरवली जात आहे। तसेच 40 ते 50 ट्रॅक्टर भाकरी या ठिकाणी रोजचा महाप्रसादाला पुरवले जात आहे। येत्या एकादशीला 350 ते 400 क्विंटल साबुदाणा महाप्रसाद फराळ इथे देण्यात येणार आहे। अखंड हरिनाम सप्ताह सांगतेच्या म्हणजे शेवटच्या दिवशी 500 क्विंटल साखरेची बुंदी आणि 700 ते 800 क्विंटल चिवडा असे या महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी केला गेला आहे।